नमस्कार सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की भोगीच्या दिवशी केस धुण्याला का विशेष महत्त्व असते. का आपण सर्वजण भोगीच्या दिवशी केस धुतो. का भोगीच्या दिवशी घरातील वडीलधारी व्यक्ती सर्वांना केसावरून आंघोळ करण्यास सांगतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नववर्षाला सुरुवात झाली की येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या एक दिवसाआधी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ घालण्यापासून केस धुण्यापर्यंत तर मिश्र धान्यांची भाकर, भोगीची भाजी खाण्यापर्यंत अनेक गोष्टींचं पालन केले जाते. भोगी अनेक राज्यांमध्ये विविध पद्धतींनी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी भगवान इंद्राला स्मरण पूजा केली जाते. पृथ्वीवर चांगली पिकावीत अशी प्रार्थना केली जाते. तसेच देवाने आतापर्यंत ज्या ज्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. भोगीच्या दिवशी घरातील वडीलधारी व्यक्ती सर्वांना केसांवरून आंघोळ करण्यास सांगतात. परंतु भोगीच्या दिवशी केस धुण्याला इतकं महत्त्व का दिलं जातं असा प्रश्न सर्वांना पडतो. याचं कारण म्हणजे भोगीच्या दिवशी केस धुतल्याने शरीरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो आणि विविध रोगांपासून मुक्तता होते असे सांगितले जाते. भोगीच्या सणाला केल्या जाणाऱ्या भाजीमध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, फ्लावर इत्यादी भाज्यांचा वापर केला जातो. भोगीच्या दिवशी अनेक भाज्या एकत्रित करून एक विशेष भाजी बनवली जाते. तसेच यासोबत विविध धान्यांचे पीठ एकत्र करून त्याची तीळ मिश्रित भाकरी केली जाते. यामुळे थंडीच्या दिवसात शरीराला अपेक्षित ऊब मिळते. भोगीच्या दिवशी घरातील देवांची आणि सूर्याची पूजा केली जाते आणि पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच या दिवशी सुवासिनींना घरी जेवणासाठी बोलवले जाते किंवा शिधा त्यांच्या घरी पोहोचवला जातो. याला भोगी देणे असे म्हणतात. धन्यवाद.